मंगलम। नमस्ते कलावंत गोमंत देशा, नमस्ते महासागरा नीलवेशा, कृपा शांता दुर्गे, नमस्ते 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 नमस्कार सप्तकोटीश्वराला, नमस्कार नागेश गौरी नमस्ते चिदानंद दामोदरा हरि हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे, हे हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे, उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे, उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे, छंदभूमी आनंदाचा, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू,
स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना. गणराया तुम्ही या विनंतना, गणराया तुम्ही या विनंतना, या विनंतना. गणराया तुम्ही या विनंतना, गणराया तुम्ही या विनंतना. रंगमंच किया विश्वासे, रंगमंच किया विश्वासे, रंगमंच हो रंगमंच किया विश्वासे. ताल घुमू दे, ताल घुमू दे, भिडू दे प्राण, ताल घुमू दे, भिडू दे प्राण, ताल घुमू दे, भिडू दे प्राण. थरारती दाही दिशा चकित होऊन शनिशा, थरारती दाही दिशा चकित होऊन शनिशा. गगनात भिडे बघवा हृदयाच्या तालावर नाचे गणेश, निनादती पैंजणे हे हृदयाच्या तालावर नाचे गणेश, निनादती पैंजणे. हलवित शुंडार झुलवित शेला, हलवित शुंडार झुलवित शेला, हलवित शुंडार झुलवित शेला, हलवित शुंडार. हलवित शुंडार झुलवित शेला, हलवित शुंडार झुलवित शेला, हलवित शुंडार झुलवित शेला. झुलवित शेला, हलवित शुंडार हलवित शुंडार झुलवित शेला. किन किन करी दे सोने मेखला, किन किन करी दे सोने मेखला. कांचन मुकुटी कौस्तुभ सुंदर, कांचन मुकुटी, कांचन मुकुटी कौस्तुभ सुंदर. झळकून उठले आज चराचर, झळकून
तो गणराया आहे कसा? तो नुसता गणागणांचा नायक नाही आहे, तर तो मनामनांचा नायक आहे. तो कुठं आहे? त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, असं त्या गणरायाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तो फक्त पृथ्वीवर झाड दिसतं तिकडं वसलेला नाही आहे. त्या झाडाचं मूळ जिथं सुरू होतं तिथं तो गणराया वसलेला आहे. आणि म्हणून त्या मुळाच्या सुरुवातीला जी देवता आहे तीच देवता मग आयुष्याची सगळी फुलं आणि फळं सुखाच्या रूपानं आपल्याला ती देवता देत असते. पण सुखाच्या शोधामध्ये आपण सगळी मानवजात सर्वत्र भटकत असतो, कारण सुख आपल्याला कधी भेटत नसतं. आपण कितीही सुखी असलो तरी आपल्या इतका दुःखी माणूस या पृथ्वीतलावर दुसरा नसावा असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून तर सगळी सुखसंपदा असताना सुद्धा जसे कन्नड कवी शिवशंकर जगरळी म्हणतात की इन माय कबर्ड आय हॅव गॉट अ वंडरफुल डायमंड सेट, इन माय वार्ड्रोब आय हॅव गॉट अ वंडरफुल पर्ल सेट, इन माय किचन रूम आय हॅव गॉट सिल्वर स्पून सेट, इन माय लिव्हिंग रूम आय हॅव गॉट लेटेस्ट LCD टेलिव्हिजन सेट, इन माय हँड आय हॅव गॉट लेटेस्ट मोबाईल हँडसेट, बट व्हॉट्स द यूज, माय माइंड इज अपसेट. सगळं सेट असतं पण माइंड अपसेट असतं, कारण सुखाच्या शोधात आपण असतो. ते सुख नेमका आहे कुठे? असेच नाथ महाराज एकदा विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तन करण्यासाठी उभे होते. तोबा गर्दी होती कीर्तनाला. दगडी विठ्ठल मंदिर, पाषाणी दगडाचं काळ्या, आणि त्या खांबाला टेकून नाथ महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्या गावामध्ये पैठणमध्ये एक बाई, अनोळखी बाई, त्या दगडी खांबाला टेकून त्या दिवशी नाथ महाराजांचं कीर्तन ऐकत होती. सफेद वस्त्र परिधान केलेली, कुणीच तिला ओळखत नव्हतं. त्या पहिल्या दिवशी नाथ महाराजांचं कीर्तन संपलं आणि ती बाई उठली, एकटीच काळोखात चालत चालत पायवाटीवरनं गेली, गोदावरीच्या किनाऱ्यावर गेली आणि गोदावरी नदीमध्ये तिने उडी टाकून दिली. सर्वत्र हाहाकार माजला की नाथ महाराजांच्या कीर्तनाला आलेल्या बाईनं रात्री गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. पण काय चमत्कार, दुसऱ्या दिवशी कीर्तन ज्यावेळी पुन्हा सुरू झालं, तीच बाई सफेद वस्त्र परिधान करून नाथ महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्या दगडी खांबाला टेकून बसलेली होती. लोकांना आश्चर्य वाटलं. लोकांनी विचार केला की आज रात्री बघू. परत एकदा ती बाई उठली, एकटीच गडद काळोखामध्ये चालत चालत गोदावरीच्या किनाऱ्यावर गेली. परत तिने गोदावरी नदीमध्ये उडी जलसमाधी घेतली. तिसरा दिवस उगवला, परत तीच बाई त्या दगडी खांबाला टेकून उभी होती, बसलेली होती. आज मात्र भक्तांना राहवलं नाही, म्हणून ती मंडळी नाथ महाराजांच्याकडे गेली आणि त्यांनी कानात महाराजांना सांगितलं, महाराज ती बाई आहे ना सफेद वस्त्र परिधान केलेली, ती तुमचं कीर्तन ऐकते, कीर्तन संपल्यानंतर गोदावरीच्या किनाऱ्यावर जाते आणि गोदावरी नदीमध्ये उडी टाकते. पण आश्चर्य की दुसऱ्या दिवशी परत इकडं प्रकट होते. नाथ महाराज शांतपणे हसले आणि म्हणायला लागले, भक्तजन हो, चिंता करू नका. विठ्ठल माऊलीचं माझं कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या कीर्तनाला रोज गोदावरी माताच येऊन बसत असते. हा भक्तीचा महिमा आहे. त्या गोदावरी मातेला सुद्धा विठ्ठलाचं कीर्तन ऐकण्याची इच्छा असते, कारण कदाचित तिच्या मनात असूया असावी की मी इथं आहे पैठणच्या बाजूला, का तिथं नाही आहे जिथं चंद्रभागा आहे, जिथं त्या विठ्ठल माऊलीचा गाभारा आहे. म्हणून ती गोदावरी माता कीर्तनातून का होईना त्या विठ्ठलाचं सुख प्राप्त करण्याची पराकाष्ठा करत असते. आणि मग नाथ महाराजांना कधी कधी सांगते की महाराज, ते चंद्रभागे तटावरचं सुख काय आहे ते तुमच्या भजनामधून, अभंगामधून आम्हाला ऐकू द्या. अभंग कोणाचाही असू दे, पण मला ते सुख अनुभवायचं आहे. मग आम्ही चोखा महाराजांचा अभंग गातो आणि काय म्हणतो ऐकूया. आमची गोव्याची लाडकी गायिका गार्गी सिद्धय्ये यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. तुम्हासमोर अभिषेकी बुवांची ही रचना गार्गी सादर करीत आहे.
सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे
रसिक हो, चंद्रभागे तटी असलेलं हे सुख चंद्रभागे तटी असलेलं हे सुख लुटण्यासाठी संत मंडळी संत भार पंढरीत म्हणत त्या चंद्रभागे तटी दाखल झाली. ते सुख त्यांनी लुटलं जे पुंडलिकासाठी त्या पंढरीच्या भूमीमध्ये येऊन उभं ठाकलं होतं. पण ते सुख लुटलं कुणासाठी? स्वतः करता नाहीच नाही. स्वतः करता लुटलं असतं तर ज्ञानोबा माऊली म्हणाला नसता की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संतांनी ते सुख स्वतः करता लुटलं नाही आणि म्हणून त्या सुखाचा लाभ कुणाला व्हावा. ज्ञानोबा माऊलींनी आयुष्यामध्ये उदंड यातना भोगल्या. त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं आणि अवघ्या 12 वर्षाचे ज्ञानोबाराय, मुक्ताई, सोपान काका सर्वांना आईबापाविना पोरकं व्हावं लागलं. पण त्यांनी स्वतःचा दुःखाचा उहापोह किंवा गवगवा कधी केला नाही. स्वतःचं दुःख स्वतः पाशी ठेवलं आणि जनतेकरता सामान्य माणसाकरता सुख लुटण्यासाठी ती मंडळी पंढरीच्या भूमीमध्ये दाखल झाली. संत चोखामेळांचा हा अभंग. संत चोखामेळा काय सांगतात? उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. चोखोबा म्हणतात मला त्या पंढरपूरच्या देवळामध्ये जाण्यास मनाई आहे. नाही मी जाणार नाही तिथे, मी मंदिरामध्ये प्रवेश करणार नाही, पण त्या विठ्ठलाला मंदिराबाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. हा त्यांच्या भक्तीचा प्रताप आहे. आणि म्हणून ते सुख त्यांनी प्राप्त केलं जनमानसाकरता. म्हणून तर ज्ञानोबा माऊली म्हणू शकल्या, काय म्हणू शकल्या? दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्ये पाओ, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणून तर भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, असे शब्द ज्ञानोबा माऊली काय उच्चारू शकल्या? त्यांनी स्वतःचं सुख नाही पाहिलं. मैत्र जीवांचे म्हणजे काय असतं? ॲम्स्टरडॅमला एक स्पर्धा चाललेली होती विशेष मुलांची. आणि या विशेष मुलांना काहींना ऐकायला येत नव्हतं, काही बोलायला येत नव्हतं, काही लोकांना पाहायला पण येत नव्हतं. पण धावण्याची स्पेशल ऑलिम्पिक्स होती आणि 14 स्पर्धक होते, सगळे धावण्यासाठी उपस्थित राहिलेले होते. 50 मीटरची शर्यत त्यांना हुकूम देण्यात आला किंवा ती गन फायर करण्यात आली. स्पर्धा सुरू झाली. सगळे स्पर्धक धावू लागले. धावता धावता एक स्पर्धक धावत धावत पुढे पोचला. अंतिम रेषा ओलांडण्यास जेमतेम एक अर्धा मीटरचा फरक असावा. ती अंतिम रेषा ओलांडली असती तर सगळ्या स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला असता. त्या स्पर्धकाला गोल्ड मेडल मिळालं असतं. सगळीकडे त्याची वाहवा झाली असती. पण इतक्यात त्याने मागे वळून पाहिलं. त्याने मागे पाहिलं की त्यांच्या 14 मधला एक स्पर्धक पहिल्या 10 मीटरलाच कोलमडून पडलेला होता. म्हणून तो माघारी वळला आणि इतर 11 जणांना 12 जणांना बरोबर घेऊन ती सगळी मंडळी माघारी गेली आणि त्या कोलमडून पडलेल्या आपल्या स्पर्धक मित्राला त्यांनी उचलून घेतलं आणि या 13ही स्पर्धकांनी अंतिम रेषा पार केली. याला म्हणतात मैत्र जीवांचे. आणि हे आम्हाला संतांनी दिलं. संतांनी ही शिकवण आपल्याला दिली. म्हणून तर नामदेव महाराज काय म्हणतात? सुख मला तर त्या विठ्ठलाच्या दर्शनानं सगळं काही मिळालेलं आहे. मला सुख जे प्राप्त होईल ते मी वाटून टाकीन आणि म्हणत राहीन की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा.
कल्पनेची बाधा नको कोणी काही कल्पनेची बाधा नको कोणी काही कल्पनेची बाधा नको कोणी काही ही संत मंडळी सुखीला सो ही संत मंडळी सुखीला सो
विष्णुदास भाविकासी कल्प आयुष भावे दया पुरा कल्प आयुष भावे दया पुरा माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या नाम म्हणे दया नाम म्हणे दया नाम म्हणे दया कल्याण नाम म्हणे दया हसावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग कल्प आयुष भावे दया पुरा कल्प आयुष भावे दया पुरा कल्प आयुष भावे दया पुरा माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या हरीच्या दासा माझ्या सगळ्या हरीच्या दासा कल्प आयुष भावे दया पुरा कल्प आयुष भावे दया पुरा भावे दया पुरा भावे दया पुरा रसिक हो, ज्याच्या मुखामध्ये परमेशाचं नाम आहे त्याचं कल्याण होईलच होईल. पण आपल्या मुखामध्ये परमेशाचं नाम घेण्यासाठी आपल्या मुखामध्ये जागा असते का? आयुष्यामध्ये आपल्या पोटामध्ये आपण असं रिचवतो की आणखी जास्त खाण्यासाठी कितीही चांगलं असलं तरी आतमध्ये जागा मावत नसते. आपण इथंपर्यंत भरलेलो असतो का? कुठल्या गोष्टी असतात? षड्रिपू असतात. काम, क्रोध, माया, मोह, मद, मत्सर, अहंकार ठाचून भरलेला असतो आमच्यामध्ये. परमेशाचं नाम घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढी सुद्धा जागा नसते.
कारण अहंकाराचा वारा न लागो राजसा असे नामदेव महाराज का म्हणतात? कारण आपल्या ठाई भरपूर अहंकार असतो. आपली पावलं ही जमिनीच्या 5-6 पायऱ्यावरच चालत असतात. परमेशाचं नाम घेण्यासाठी कसं असावं? असाच एक माणूस सहज त्याला वाटलं की चला आज राजाची भेट घेऊन येऊया. कारण त्या नगराचा राजा, राज्याचा राजा होता आणि महाद्वारावर तो पोहोचला. तिकडं एक सेक्युरिटी गार्ड होता, पहारेकरी होता. त्यानं त्याला अडवलं, कुठं चाललास? नाही, मुझको राजा को मिलना है. त्यानं विचारलं, तू कोण आहेस? हू आर यू? टेल मी युअर आयडेंटिटी कार्ड दाखव. तू कोण आहेस? तुम सिपाही हो क्या किसी राज्य के? तो म्हणाला, नहीं नहीं, मैं सिपाही नहीं, मैं उससे भी ऊपर हूँ. सिपाही नहीं हो तो क्या सेनापति हो? तो म्हणाला, नहीं नहीं, मैं सेनापति नहीं, मैं उससे भी ऊपर हूँ. नंतर तो पहारेकरी म्हणाला, सेनापति नहीं हो तो क्या तुम प्रधान हो? तो म्हणाला, नहीं नहीं नहीं, प्रधान तो कुछ भी नहीं, मैं तो उससे भी ऊपर हूँ. आता मात्र पहारेकरी चक्रावला. तो म्हणाला, प्रधान भी नहीं हो तो क्या तुम किसी राज्य के राजा हो? तो म्हणाला, नहीं नहीं, मैं तो उससे भी ऊपर हूँ. आता पुन्हा एकदा हा चक्रावला. तो म्हणाला, उससे भी ऊपर तो क्या तुम राजा के गुरु हो? नहीं नहीं, मैं राजा का गुरु नहीं, मैं तो उससे भी ऊपर हूँ. अरे, तो नंतर प्रश्न विचारत शेवटी म्हणाला, तो क्या तू भगवान हो? तो म्हणाला, नहीं नहीं नहीं, मैं भगवान भी नहीं हूँ, मैं तो उससे भी ऊपर हूँ. त्यावर हा पहारेकरी, क्या बोल रहे हो? अरे, भगवान के ऊपर तो कुछ भी नहीं. हा म्हणाला, मैं वहीच हूँ. या जगामध्ये मैं कुछ भी नहीं हूँ हे सांगणं ज्याला कळलं त्याचाच खरा अहंकार नष्ट झाला. आणि म्हणून या अहंकारानं षड्रिपोनी आपल्या जीवनातून जर आपली जागा इकडनं शरीरातली किंवा मनातली रिकामी केली तर ते मन, ते शरीर परमेश्वराचा नामजप करण्यास खरं म्हणजे पात्र ठरतं. म्हणून तर तुकोबाराय आपल्याला म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते म्हणजे काय? आपल्या शरीरामधून काम क्रोध सगळे षड्रिपू नष्ट झालेले आहेत. आणि म्हणून मी परमेश्वर प्राप्तीसाठी पात्र ठरलेलो आहे. आणि ज्यावेळी परमेश्वर प्राप्तीसाठी आपण पात्र ठरतो, काय म्हणायचं असतं? जे तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे.
म्हणजे विकासला, ठ म्हणजे ठसावला, म्हणून विठ्ठल बोला. आणि असा हा भक्तीचा गजर करण्यासाठी दैनिक गोवन वार्ता, प्रुडंट नेटवर्क, कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या सहकार्यातून, तसंच श्री संस्थान गोकर्ण प्रतगाळी जीवोत्तम मठ यांच्या सहकार्यानं या मैफिलीचं आयोजन करत आहे. ही भक्तिरसाची आणि भक्तिगीतांची सुवर्ण सायंकाळ तुम्हा सर्व दर्दी रसिकांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सादर होत आहे. हे आम्हा सगळ्या कलाकारांचं भाग्य आहे. रसिक हो, विठ्ठल नामाची भक्ती, कारण परमेश्वर ज्या रूपामध्ये त्या पंढरीच्या विटेवर उभा आहे, त्याची भक्ती करण्याची संधी ज्याला कुणाला प्राप्त झाली तो भाग्यवंत. कारण असा परमेश्वर आहे जो पावे जीवलगा म्हणून ज्याला साथ घालण्यात येतो, तो जीवलग आहे, तो मित्र सखा आहे. असा परमेश्वर सहसा कुठे भेटत नसतो, पण तो भक्ताच करता थांबलेला आहे. म्हणून तर संत म्हणतात की भज पंढरपूर वालाजी, भज पंढरपूर वालाजी, वालाजी जगपालाजी, कटपर कर बिटपर प्रभू थाडा, श्याम बरन घन कालाजी. काय सुंदर शब्द आहेत पहा. पुढं संत म्हणतात की दाम खर्चुआ कछु लगता नाही. अर्थ काय आहे? पैसे लागतात का त्याच्या भेटीला? दाम खर्चुआ कछु लगता नाही, मुफत की तुलसी मालाजी, भोग ही सिरनी कछु नाही जावे. आता या कपाळावरच्या नशिबाच्या रेघा काहीही सांगोत. भोग ही सिरनी कछु नाही जाणे, चुटकी अबीर खुशी आलाजी. काय सुंदर शब्द आहेत पहा. त्याच्या भक्तीचा अबीर गुलाल या कपाळी लावा, तुमच्या नशिबाच्या सगळ्या रेघा मिटून जातील. त्या मग काहीही सांगो, पण आयुष्य हे सुखी समाधानी होईल हे निश्चित. फक्त काय हवं? त्याच्या भक्तीमध्ये आपण रममाण व्हायला हवं. म्हणून तर पंढरपूरच्या निवासानी, सगळ्या निवासी लोक आहेत, त्यांनी काय केलं? त्यांनी त्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी आपल्या सगळ्या आयुष्याचा भाव अर्पित केला आणि ते पावन झाले. म्हणून तर पंढरीचे जन अवघे पावन. ऐकूया ही रचना ऋषिकेशकडून. पंढरीचे जन, पंढरीचे जन, जन पंढरीचे जन अवघे पावन. पंढरी पंढरी जन अवघे पावन. पंढरी जन अवघे पावन. जा जवळी निधन, जा जवळी निधन. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पंढरीचे जन अवघे पावन. पंढरी
विठ्ठल नामे करणे विठ्ठल नामे करणे विठ्ठल नामे विठ्ठल नामे विठ्ठल नामे करणे सकळ काम सकळ काम सकळ काम पंढरीचे जन सब हे पावने पंढरीचे जन पंढरीचे जन पंढरीचे जन पंढरीचे जन सब हे पावने विठ्ठल नामी नामी विठ्ठल नामी गोपणी भरोनी आवडी विठ्ठल नामी विठ्ठल नामी गोडी धरोनी आवडी विठ्ठल नामे बुडे विठ्ठल नामे बुडे दे पंढरीचे जन सब हे पावने पंढरीचे जन सब हे पावने सब हे पावने जा जवळी धन जा जवळी धन पांडुरंग 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 पंढरीचे जन हे अवघे पावन नामा म्हणे अवघे विठ्ठलची झाले हो विठ्ठलची झाले हो विठ्ठलची झाले नामा म्हणे अवघे नामा म्हणे अवघे विठ्ठलची झाले विठ्ठल
विठ्ठल नामाची गोडी म्हणून विठ्ठल नामे गोडी म्हणून आवडी. या विठ्ठल नामामध्ये आहे काय? कारण आपण विठ्ठलाचं कटेवर कर ठेविलेलं आणि त्या विटेवर समचरण ठेविलेलं रूप पाहतो. पण त्या विठ्ठलाचा महिमा काय आहे? त्या विठ्ठलानं आपल्या भक्ताला हव्या त्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. नरहरी सोनार अशा काळातले ज्यावेळी शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये झगडा चाललेला, आता भस्म आडवं लावावं की उभं लावावं याच्यावर सुद्धा झगडा होता. अशा काळामध्ये शिवपंथीय विष्णूचं रूप पाहत नव्हते आणि विष्णुपंथीय त्या शंकराचं रूप पाहत नव्हते. आणि अशा काळामध्ये त्या नरहरी सोनारांना त्या पंढरपूरच्या विठ्ठलानं दाखवून दिलं, अरे बाबा आम्ही दोन नाही आहोत, एकच आहोत. आम्ही रूपं दोन असली तरी आमचं आधार कार्ड एकच आहे. सगळ्या रूपामध्ये तो आहे, पण त्याला युनिक आयडेंटिफिकेशन तत्व एक आहे. आणि म्हणून तर शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, धन्य ते संसारी, नर आणि नारी, वाचे हरिहर उच्चारित. म्हणून नरहरी सोनारच सांगतात की हरिही म्हणा आणि हरही म्हणा, दोन्ही एक आहेत. आणि म्हणून त्या भक्तीचं प्रतीक दाखवण्यासाठी त्या पंढरपूरच्या विठ्ठलानं आपल्या मुकुटामध्ये शिवलिंग धारण केलेलं आहे, हेही आपल्याला कळायला हवं. कारण तो देव वेगळा नाही आहे, एकच तत्व आहे. म्हणून दासगणू साईबाबांना सांगतो, मला शिर्डीला राहून की मला पंढरपुराला जायचं आहे, त्या सावळ्या गोजिऱ्या विठ्ठलाचं रूप पाहायचं आहे. आणि साईबाबा त्या दासगणूला स्वतःच्या रूपामध्ये विठ्ठल दाखवतात. आणि मग दासगणू लिहितात, शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर. हे कशाला? प्रभू रामचंद्रांचे भक्त समर्थ रामदास स्वामी पंढरपुराला गेले, महाद्वारावर उभे राहिले, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आणि त्या विठ्ठलाकडे पाहून त्याने काय म्हटलं असेल ते त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हणाले, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, काय केली सीतामाई, इथे राई रखुमाबाई, काय केले वानरदळ, येथे मिळविले गोपाळ, काय केली शरयू गंगा, येथे आणिली चंद्रभागा. सगळं काही जे त्या अयोध्येमध्ये होतं ते त्या पंढरपुरामध्येही आहे. ही भगवंताची करणी आहे. म्हणून तर समर्थ काय म्हणतात की रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरी राव. म्हणजे भक्ताच्या मनात ज्याचं रूप पाहण्याची इच्छा व्हावी तसं तसं रूप तो परमेश्वर घेत असतो. हे समर्थांना सगळ्या ॲनालिसिस केल्यानंतर पटलं. आणि म्हणून तर समर्थ मग लटके आपल्या रचनेमध्ये त्या प्रभूबद्दल, ईश्वराबद्दल काय म्हणतात? ते म्हणतात, पांडुरंगा तू नाटकी आहेस, दास म्हणे ऐसा नाटकी हा देव. आणि नाटकी हा देव म्हणताना मग म्हणतात, त्याच्या नामाचं पिसं लागणं, वेड लागणं हे सहज शक्य आहे. कारण तो आपली रूपं बदलत असतो आणि हव्या त्या रूपामध्ये आपल्या भक्ताला दर्शन देत असतो. म्हणून त्या पांडुरंग नामाचं चा ध्यास, त्या पांडुरंग नामाचं पिसं, वेड काय असतं ऐकूया. समर्थांची ही रचना आपणासाठी गार्गी सादर करीत आहे.
रसिक हो, गार्गी सिद्धये आणि ऋषिकेश साने यांची ही भक्तिरसाची सुमधुर मैफल दैनिक गोवन वार्ता या गोमंतकातील अग्रणी मुखपत्राच्या माध्यमातून आपणा सर्वांना या भक्तिरसाच्या मैफिलीचा आस्वाद घ्यायची संधी प्राप्त होत आहे. म्हणून प्रुडंट नेटवर्क, दैनिक गोवन वार्ता यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अशीच भक्तिगीतांची सुवर्ण संध्याकाळ उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी नावेली साखळी येथे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गोव्याचे नामवंत गायक अक्षय नाईक आणि गौतमी हेदे कामत बांबोळकर या 2 गायक कलाकारांची सुमधुर मैफल उद्याही दैनिक गोवन वार्ताच्या माध्यमातून रसिकांना उत्तर गोव्यामध्ये ऐकण्याची संधी प्राप्त होत आहे. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये 2 प्रतिभावंत गोमंतकीय युवा कलाकार आपली कला पेश करत आहे, ज्यामध्ये एक गुणी आणि जिज्ञासू संगीतप्रेमी विद्यार्थिनी म्हणून जिची ओळख मी करून देऊ इच्छितो, जी सध्या AJD आल्मिदा हायस्कूल फोंडा येथे इयत्ता 9वीमध्ये शिक्षण प्राप्त करत आहे, जिनं प्रज्ञा आठलेकर, अदिती पाटील यांच्याकडं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर विदुषी प्रचलाताई आमोणकर यांच्याकडंही शिक्षण तिनं प्राप्त केलं आणि सध्या युवा प्रतिभावंत गायक कलाकार नितीन ढवळीकर यांच्याकडं गार्गी पुढचं शिक्षण प्राप्त करत आहे. गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रात काणेबुवा प्रतिष्ठानच्या ख्याल गायन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक, अभंग स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक तिनं पटकावलं आणि पुढं जाताना झी मराठी सारेगमप लिटल चॅम्प्स 2023मध्ये टॉप 10मध्ये पोहोचलेली ही युवा गायिका आहे. गोमंतस्वर या रुद्रेश्वर संघाच्या सुगम संगीत स्पर्धेमध्ये 2022-23मध्ये प्रथम पारितोषिक तिनं प्राप्त केलं. त्यांनी गोव्यात आणि गोव्याबाहेर अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. गार्गी गिरीश सिद्धये यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्या मातोश्रीही इकडं आहेत, त्यांचंही अभिनंदन आम्ही करतो. याच निमित्तानं आजच्या कार्यक्रमामध्ये गोव्याचे युवा प्रतिभावंत गायक कलाकार ज्यांनी प्राथमिक शिक्षण गौरीश तळवलकर, दामोदरबुवा चारी यांच्याकडं प्राप्त केलं. त्यानंतर पुणे येथील नामवंत गायक कलाकार ईश्वर घोरपडे यांच्याकडं ते सध्या शिक्षण प्राप्त करत आहेत. धारवाड येथे राष्ट्रीय पातळीवर सुगम संगीत स्पर्धेमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि गोव्याचा पहिला रिॲलिटी शो झाला होता, त्या रिॲलिटी शोचा विजेता म्हणून ज्याची ओळख आहे असे ऋषिकेश अनंत साने, ज्यांनी भारती विद्यापीठातून मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ही पदवी प्राप्त केलेली आहे, असा सवई वेरेचा हा सुपुत्र ऋषिकेश अनंत साने. रसिको, बाकी कलाकारांची ओळख आताच करून देतोय. तबलापटू उपस्थित आहेत, गोव्याचे युवा कलाकार ज्यांनी प्राथमिक स्तरावर गुरुवर्य प्रथम सतीशजी हेगडे, गुरुवर्य पंडित उल्हासजी वेलिंगकर यांच्याकडं शिक्षण प्राप्त करून मास्टर ऑफ आर्ट्स ही संगीत क्षेत्रामधील पदवी प्राप्त केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे. आणि शेवटची बातमी हाती आली तेव्हा कालच आकाशवाणीची B हायग्रेड मान्यता या कलाकाराला प्राप्त आहे. रुद्राक्ष सुहास वझे, सुहासबुवा वझे हे नाव गोव्यात नवीन नाही आहे, कारण ज्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये आज युवा पिढीला पुढं आणताना असंख्य कीर्तनकार निर्माण केले, त्यांचे सुपुत्र रुद्राक्ष वझे. गोविंद गौठणकर नामवंत तबलावादक आहेत, मंजिरी साथ करणारे एक नामवंत कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. गोविंद गौठणकर यांच्याकरताही जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि पखावाज साथी कलाकार ज्यांना पंडित भवानी शंकर हे पखवाज वादनातलं श्रेष्ठ नाव, त्यांचं मार्गदर्शन लाभलेला हा कलाकार केदार धामस्कर यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आमच्या संवादिनी वादन क्षेत्रातल्या गुरु निर्मलाबाई काकोडे यांचं मार्गदर्शन ज्यांना लाभलं आणि या कलाकारानं असंख्य कलाकारांना
संगीत साथ दिलेली आहे. एक नामवंत संगीतकार म्हणून ज्याची ख्याती आहे. मुद्दाम एक गोष्ट सांगतो, ज्यांना प्रभाकरपंत पणशीकर यांच्या नाटकामध्ये प्रभाकरपंतासमवेत भूमिका करण्याची संधी प्राप्त झालेली आहे असे धनराज मडकईकर यांचंही कौतुक करूया. यशवंत नाईक काणकोणवासीयच आहेत, या कार्यक्रमाचं उत्तम ध्वनी संयोजन करत आहे. यशवंतजी तुमचंही अभिनंदन. आणि राहता राहिलो मी, पांडुरंगजींच्या कृपेनं, गोवन वार्ताच्या कृपेनं तुमच्या समोर बोलण्याची संधी आज मला परमपूज्य स्वामी महाराजांच्या या दरबारामध्ये होत आहे. मी नेहमी म्हणतो, माझ्याकडे या सर्व कलाकाराकडे तालस्वरांचं धन आहे, माझ्याकडे काही धन नाही असं मी कधीही म्हणत नाही. कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दांचेची धन वाटू जनलोकी, ही तुकोबारायांची रचना या जिभेवर कोरून घ्यावी अशी ज्याची मनापासून इच्छा. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा बडबडण्याचा धंदा, या वाक्याशी प्रामाणिक राहून माझं काम करणारा मी भगत गोविंदा. चला आता मी जास्त बोलणार नाही आहे. शेवटची 3-4 गीतं, कारण कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन लक्षात घेऊन आम्ही पुढचा कार्यक्रम सादर करणार आहोत. ऐकूया. पुढची रचना आपणासमोर ऋषिकेश सादर करीत आहेत. आपणा सर्वांच्या आवडीची रचना आहे. अजितभाईंनी गाऊन ज्या रचनेला एक वेगळा स्तर दिलेला आहे. गोपाळ काकुलो यांनी मारता उलो दामोदरा ही जी ध्वनिफीत काढलेली होती, त्या ध्वनिफितीमधील तुमच्या आवडीची ही रचना. गोड कितले तुझे नाम देवा, रामनाथा दामोदरा, रामनाथा दामोदरा, रामनाथा दामोदरा, रामनाथा दामोदरा, रामनाथा. रामनाथा दामोदरा, गोड कितले तुझे नाव देवा, देवा गोड कितले तुझे नाव देवा, रामनाथा दामोदरा, रामनाथा, रामनाथा, रामनाथा दामोदरा, गोड कितले तुझे नाव देवा, देवा गोड कितले तुझे नाव देवा. देवा भितर दे तू दामोदर, देवा भितर दे तू दामोदर, देवा भितर दे. देवा भितर दे तू दामोदर, तुका कोणाची येवची ना रे संकटा वेळा धावून येता, संकटा वेळा धावून येता, संकटा वेळा धावून येता, घालता उडी माधवा, गोड कितले तुझे नाव देवा, गोड कितले तुझे नाव देवा, रामनाथा दामोदरा, रामनाथा, रामनाथा, रामनाथा
राखणेचो प्रसाद घेऊन उडी मारली बाईचे बचून राखणेचो प्रसाद घेऊन उडी मारली बाईचे बचून राखणेचो प्रसाद राखणेचो प्रसाद घेऊन उडी मारली बाईचे बचून राखणेचो प्रसाद घेऊन राखणेचो प्रसाद घेऊन उडी मारली बाईचे बचून कोणे राखली ताची तूं कोणे राखली ताची तूं कोणे राखली ताची तूं सांगा मोदरा सांगा मोदरा गोड कितले तुझे नाव देवा गोड कितले तुझे नाव देवा देवा गोड कितले तुझे नाव देवा रामनाथा दामोदरा रामनाथा रामनाथा दामोदरा गोड कितले तुझे नाव देवा देवा गोड कितले तुझे नाव देवा भक्त तुझो गोपाळ देवा सगळ्या सांगता भक्त तुझो भक्त तुझो गोपाळ देवा सगळ्या सांगता तांकां तूं ताळटना रे तांकां तूं तांकां तूं ताळटना रे तांकां तूं ताळटना रे तुझे जे नाव घेता तुझे जे नाव घेता गोड कितले तुझे नाव देवा गोड कितले तुझे नाव देवा रामनाथा दामोदरा रामनाथा दामोदरा रामनाथा 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 दामोदरा गोड कितले तुझे नाव देवा गोड कितले तुझे नाव देवा गोड गोड कितले तुझे नाव देवा गोड कितले तुझे गोड कितले तुझे गोड कितले तुझे नाव देवा रसिक हो, या सुंदर मैफिलीमध्ये गार्गी आणि ऋषिकेश अत्यंत आपल्याला मनाचं रंजन तर होत आहेतच, त्याबरोबर भक्तीची जी एक सुंदर भक्तिरसाची मेजवानी या कार्यक्रमामधून प्राप्त होत आहे त्याला तोड नाही आहे. रसिक हो, प्रत्येकजण ईश्वराकडे आयुष्यामध्ये सुखसमाधानाची मागणी करत असतो आणि सुखसमाधान हे मुख्य करून पैशांच्या माध्यमातून आपल्याकडे येतं, लक्ष्मीच्या माध्यमातून आपल्याकडे येतं, म्हणून लक्ष्मीची ही मागणी आपण करत असतो. पण चांगल्या मनाच्या आणि चांगल्या व्यवहाराच्या माणसाकडेच खरं म्हणजे लक्ष्मी राहते. दुसऱ्याच्याबद्दल लबाडीचा विचार जर मनात बाळगला तर लक्ष्मी त्याच्याकडे जास्त कधी राहण्याची शक्यता किंवा आनंदानं राहणार नाही इतकं निश्चित. आणि म्हणून
या जगामध्ये आपण बघतो की आपलं आयुष्य सुखी कसं व्हावं, कष्ट न करता जितका पैसा मिळेल तितका चांगला असा विचार करणारे लोक आहेत. आपल्याला सुख हवं आहे ते सहज मिळालं तर चांगलं, कशाला कष्ट करायला पाहिजे. म्हणून कुठल्या तरी एका गल्लीमध्ये एक आवाज येतो, एक आरोळी ऐकायला येते, 120 रुपयामध्ये आयुष्यभर बसून खा. आता 120 रुपयामध्ये आयुष्यभर बसून खायला मिळतं, मग त्याच्यापुरतं आणखी वेगळं काय हवं आहे. सगळेजण त्या गल्लीमध्ये धावतात, 120 रुपयामध्ये आयुष्यभर बसून खा. तोबा गर्दी तिकडे. काय करतो तो माणूस? लाकडी पाट विकत असतो, कारण त्याच्यावर बसून खा. पण बसून खायला ताटामध्ये सहज मिळेल काय? त्याकरता परिश्रम गरजेचे आहे, कष्ट गरजेचे आहे. पण आपण आयुष्यामध्ये विचार करतो की धन कसं यावं, लबाडीने नव्हे. धन ते, कारण तुकोबाराय सांगून घ्या, जोडावे ते धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहाराने धन आत्मसात करा, लबाडीने नव्हे. कारण लबाडीनं करायला गेला तर जग येईल आपल्याकडे लबाडी करेल. असाच एक, मी नेहमी एक किस्सा सांगतो. असाच एक प्रवासी होता, बसमध्ये बसलेला होता आणि आपल्या खिशामध्ये हात टाकून पुन्हा पुन्हा नाणी चाचपून पाहत होता. खिशांमध्ये हात घातला, नाणी मोजून बघितली, परत खिशामध्ये टाकायचा. बाजूचा प्रवासी बघत होता, हा काय माणूस करतोय, परत परत खिशामध्ये हात टाकतोय, नाणी मोजून बघतोय, परत खिशामध्ये टाकतोय. बस स्टॉपवर होती, बराच वेळ, अर्धा तास झाला आणि हेच चाललं होतं याचं. खिशामध्ये हात घाल, नाणी काढ, मोज, परत खिशामध्ये घाल. असं होता होता थोड्या वेळानं बसचा ड्रायव्हर आला, आपल्या सीटवर बसला आणि वाट पाहू लागला. कंडक्टर आला, आपल्या बाजूनंच दरवाजानं वर चढला आणि थोडा वेळ प्रवाशांना बोलवून मापशा मापशा पणजे पणजे असं करत करत बसस्टँडवर 5-6 प्रवासी चढले. नंतर त्याने बेल वाजवली, शिट्टी दिली. आता ड्रायव्हरनं चावी फिरवली आणि बस चालू केली. पहिलं गिअर टाकलं आणि बस आता चालायला लागली. अर्ध्या तासानंतर बस पहिल्यांदाच काय 60-70 किलोमीटर वेगानं जात नसते, पहिल्यांदा 10-20, कारण जास्त पॅसेंजर आलेत तर बरे, असं म्हणून बस हळूहळू चाललेली होती. इतक्याच बस चालता चालता या प्रवाशानं हाक दिली, पेपरवाला, गोवन वार्ता लाव, पेपरवाला, पेपर लाव, पेपर. तर म्हणून त्याने खिडकीतून हात बाहेर काढला, नाणी काढली खिशातली, खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक दिली. आता पेपरवाला, बस हळूहळू चालली, पेपरवाला आपलं बाड घेऊन धावतोय, यानं हात खिडकीतून बाहेर काढलेला आहे आणि हा पैसे देण्याचा प्रयत्न करतो आहे. झाली भेट झाली. अशी एक वेळ आली की यानं नाणी त्याच्या हातामध्ये दिली, त्यानं पेपर याच्या हातामध्ये दिला आणि बस मग भरधाव सुटली. बरीच पाटोवर पोचली, रायबंदरच्या बाजूला, हायवेच्या दिशेनं. या प्रवाशाला राहवलं नाही. तो म्हणाला, काय साहेब, बस तर अर्धा तास बसस्टॉपवर उभी होती, त्याचवेळी जर तुम्ही त्यांना ती पेपर विकत घेतला असता तर त्यालाही त्रास झाला नसता, तुम्हालाही झाला नसता. यावर हा सरकास्टिकली हसत, बेदम खुश होऊन हसत म्हणाला, काय सांगू साहेब, त्या नाण्यामध्ये एक खोटं नाणं होतं. बसस्टॉपवर दिलं असतं तर त्यानं ओळखलं असतं ना. आणि आपल्या हुशारीवर बेदम खुश होऊन त्याने पेपर वाचायला उघडला आणि पुन्हा एकदा तो छद्मीपणे हसला. आता या प्रवाशानं पुन्हा विचारलं, काय साहेब, आता कशाला हसलात? नाही, त्याने कालचा पेपर दिला. जोडावे ते धन उत्तम व्यवहारे, वाईट व्यवहारातून नव्हे. लक्ष्मी तुमच्याजवळ त्याच वेळी प्रसन्न होईल ती जर चांगल्या मार्गाने तुम्ही तिला निमंत्रित कराल. म्हणून आज या महोत्सवामध्ये लक्ष्मीला निमंत्रित करूया. भाग्यदा लक्ष्मी बारंबार.
बघा काय प्रताप आहे. लक्ष्मी बारम्मा म्हटलं आणि लक्ष्मी बरसायला सुरुवात झाली. जोरदार टाळ्या होऊ द्या गार्गी, सिद्धई, तसंच आमच्या सगळ्या साथी कलाकारांसाठी. जास्त वेळ न घेता थेट रुद्राक्ष, थोडी विश्रांती पाहिजे का? नाही तर थेट दुसऱ्या गाण्याकडे आपण वळणार आहोत, कारण उत्तमोत्तम गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. ऐकूया पुढचं गीत. गदिमांची रचना आहे आणि गदिमांचा शब्द म्हणजे ज्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. गदिमांची प्रत्येक रचना, कारण तेच स्वतः म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा अंश आहे. आणि त्यांचा अंश घेऊन, त्यांचा वंश घेऊन आपल्या प्रत्येक कवनामध्ये ईश्वराचा अंश ज्यांनी सांभाळला अशी गदिमांची रचना. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी ती रचना गायलेली आहे. तुम्हा सर्वांच्या आवडीची ही रचना झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधून खास ऋषिकेश आज सादर करीत आहे. ऐकूया. नाही कळला वेदा नाही कळला अंत पार्या चा विठला विठला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला कसा विटेवर कसा प्रकटला कसा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा
भक्तांसाठी मुके ठाकरे मे काठी परब्रह्म हे. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकरे भीमे काठी उभा राहिला बाबसावयव उभा राहिला बाबसावयव उभा राहिला. उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. सगम ध द द द म म गम ध ग ध ध मनी ध सा नि ध म ग सा नि ध नि सा म नि सा नि ध. ध नि सा ग म ध म ग ध नि ध ध नि सा ग म ध नि ध ध नि ध नि ग सा नि ध नि सा. नाम्याची खीर चाखतो हा नाम्याची खीर चाखतो हा. नाम्याची हा नाम्याची खीर चाखतो हा.
चोखोबाची गुरुनाथ पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वादी रामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही वेदा नाही वेदा नाही नाही कळला वेदा नाही वेदा नाही नाही कळला अंत पारण्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 सर्वांनी मिळून विठ्ठल गजर करूया विठ्ठल 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 बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की परमपूजनीय श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांच्या चरणी आम्ही विनम्र नमस्कार करत आहोत. स्वामीजींचा विजय असो. आज या संस्थान गोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठ परतगाळ काणकोण येथे आमचं भाग्य आहे की स्वामीजींच्या पावन उपस्थितीत आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त होत आहे. स्वामी महाराजांनी आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी, सर्वांना आशीर्वाद प्रदान करावे अशी मनोकामना धरत या सुंदर कार्यक्रमामध्ये आम्ही पुढचं गीत सादर करत आहोत. एक सुंदर गवळण या खरं म्हणजे नाटकातलं गीत आहे, पण होनाजी बाळा या नाटकातील ही सुंदर रचना गार्गी आपणासमोर सादर करते. ऐकूया.
श्रीरंगा कमलाकांता. श्रीरंगा कमलाकांता श्रीरंगा कमलाकांता श्रीरंगा श्रीरंगा कमलाकांता हरिपदराधे सोड रे हरिपदराधे सोड रे हरिपदराधे सोड रे
विनवनी कृष्णासी शरणागता झाल्या दासी आणल्या गोपी महालासी होनाजी रायासी होनाजी रायासी जामुकुंदा सोड सोड जामुकुंदा सोड रे श्रीरंगा कमला कांता श्रीरंगा कमला कांता हरिपद राधे सोड रे हरिपद राधे सोड रे हरिपद राधे हरिपद राधे हरिपद राधे सोड रे तर रसिक हो, प्रुडंट नेटवर्क, दैनिक गोवन वार्ता, गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्यातून, तसंच श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ यांच्या सहकार्यातून परमपूजनीय श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांच्या कृपेतून या कार्यक्रमाचं आयोजन इकडं होत आहे. स्वामीजींची उपस्थिती कार्यक्रमाला आहे. तुम्ही सगळे भक्तजन रसिक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचे आभार कसे व्यक्त करावे हा प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि आज या कार्यक्रमामधून भक्तिरसाची सुवर्ण सायंकाळ, चातुर्मासानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन आणि हा भक्ती सोहळा आपण सर्वांनी यशस्वी केलात. या कार्यक्रमामधून संदेश तो काय द्यायचा? स्वामीजींचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून आम्हाला सुखी समाधानी आयुष्य प्राप्त होत आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये ईश्वराच्या चरणी मन अर्पित करावं. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही, हे तुकोबाराय का सांगतात? कबीरजीसुद्धा आपल्या एका हिंदी रचनेमधून सांगतात, राम नाम तू भजले प्यारी, कारण तो समर्थ राम आमच्या पाठीशी आहे. कबीरजी म्हणतात की राम नाम तू भजले प्यारे कायकू मगरुरी करता है. बघा काय शब्द आहेत. राम नाम तू भजले प्यारे कायकू मगरुरी करता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलख में गिरता है. तुमचं जीवन हे कच्च्या मातीचा बंगला आहे, कधीही कोलमडून पडेल. राम नाम तू भजले प्यारे कायकू मगरूरी करता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलख में गिरता है. ते पुढे म्हणतात की बम्मन होकर पोथी बाचे स्नान तर्पण करता है, सब काल सुचील रहत है, वो क्या साहब मिलता है. परमेश्वर सहज मिळत नसतो. बम्मन होकर पोथी बाचे स्नान तर्पण करता है, सब काल सुचील रहत है, वो क्या साहब मिलता है. पुढे ते म्हणतात की जोगी होकर जटा बढ़ावे हाल मस्त में रहता है, दोनों हाथ सिर पर धर के वो क्या साहब मिलता है. जंगम होकर लिंग बांधे घर घर फेरी फिरता है, हाथ बढ़ाकर भिक्षा मांगे वो क्या साहब मिलता है. मग ते मशिदीमध्ये जातात आणि कबीरजी म्हणतात मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहब बहिरा है. मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहब बहिरा है, मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वो भी मालिक सुनता है. किती सुंदर विचार आहे पहा. आणि म्हणून कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, मन की माला जपता है, जो भाव भगत से ध्यान करत है उनको साहब मिलता है. मनापासून परमेश्वराची भक्ती ज्याने केली, जास्त हल्लागुल्ला न करता, दंगा न करता, मनापासून ईश्वराला मन हा मोगरा अर्पित केला,
त्याला परमेश्वर प्राप्त होत असतो. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक घटिकेला स्वामी महाराजांच्या कृपेनं त्या परमेश्वराची आराधना करत राहूया. आमचं आयुष्य सुखी समाधानी होईल या तिळमात्र शंका नाही. हाच विचार घेऊन जाताना स्वामीजींच्या चरणी पुन्हा एकदा आपला मनभाव आम्ही अर्पण करत आहोत आणि या कार्यक्रमाची भैरवी आम्ही आळवत आहोत. दैनिक गोवंद वार्ताचे मनपूर्वक आभार. पांडुरंगजी, आपल्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमात आम्हा सर्व कलाकारांना संधी दिल्याबद्दल. ऐकूया कार्यक्रमाची भैरवी. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार, तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकारयुक्त अनसंतापी, अहंकारयुक्त अनसंतापी. दीनपतितया तव बाळाला, दीनपतितया, दीनपतितया तव बाळाला उरी कधी घेणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मद मदनाची जोडी नामी, हो मद मदनाची जोडी नामी. व्यवहारी मन, व्यवहारी मन, व्यवहारी मन जडले कामी. मद मदनाची जोडी नामी, व्यवहारी मन जडले कामी. अज्ञानाचा तिमिर हराया, सूर्य कधी बनणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार, कधी करणार, कधी करणार. मंगलम